हॅलो गाइस, वेलकम बॅक टू हमारा चॅनल। तुम्ही बघू शकतात आम्ही गुजरातच्या चौकीला आहे। या साईडला बघू शकता तुम्ही निझर, उच्छल आणि त्या साईडला बंदरपाडा। मित्रांनो, आम्ही मौली पाड्याला जात आहे। इतके जण आहे आज, तुम्ही बघू शकतात। हाय साहिल सर, सोबत माऊली पाड्याला तुम्ही हितेशची क्लिप बघितलीच असेल। आम्ही सध्या आहे माऊली पाड्याला आणि चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। इतके जण आले फिरायला आणि इथलं वातावरण असतं थोडं खराब आहे। आता 12 दिवसांपूर्वी इथं आलो होतो, व्हिडिओ बनवला होता, पण तेव्हा इथलं वातावरण वेगळं होतं, पाणी शांत होतं आणि संत होतं। आज बऱ्याच लाटा दिसत आहेत पाण्यामध्ये, त्याच्यामुळे मग काय बोटिंग वगैरे करता येईल किंवा नाही सांगता नाही। थोडीशी उमेद आमची जागली आहे, कारण आम्हाला 2 बोटी दिसल्या मागे, 2 सूत्रांनुसार माहीत पडलं मित्रांनो आम्हाला की आता बोटी चालताय। तर बघतो, तिथं जातो आणि बोट रेंटने घेतो आणि दाखवतो तुम्हाला पुढचं सीन कसं काय। आज ह्या व्हिडिओमध्ये अशा गोष्टी दाखवेल ना ज्या मागच्या व्हिडिओमध्ये नव्हत्या दाखवल्या। चांगल्या मोठ्या लाटा आहे आज, त्या दिवशी त्या लाटा नव्हत्या, कारण गेल्या काही 2-3 दिवसात पाऊस जास्त झाला। बोटिंग करायची आहे, पण पाण्याचा इतका जोरदार प्रवाह बघून हिम्मत होत नाही की बोटिंग करू असं, पण रोहितची इच्छा आहे बोटिंग करण्याची। आता आहे, कारण नेक्स्ट टाइम मागच्या वेळेस आम्ही नर्मदेमध्ये केली, मग आम्हाला एक्साइटमेंट वाढून गेलेली, भीती पण गेलेली मनातून। आता तर आमची यॉट आलेली आहे गाईची, तर आमची पण यॉट पंचर आहे गाईस, तुम्ही बघू शकता। ए काय पण नका सांगू रे, घरचे पण व्हिडिओ बघतात। चला चला, 10 फूट वरती लाटे त्या यॉट मध्ये उभं आहे। आता स्टार्ट होते बघा, स्टार्ट मारलाय मित्रांनो। नाव रेंट केली इथं 5 जणांसाठी आणि बघू आतमध्ये घेऊन जातात ते, पण इथं थोडा थरारक अनुभव दिसून राहिलाय। आणि जो पण येत असेल ना त्यांनी पर्सनली स्वतःच्या रिस्कवरती यावं, कारण इथं लाईव्ह जॅकेट वगैरे नाही आहे आणि पाणी खोल इथं, म्हणून हे फक्त आम्हाला पोहता येतं म्हणून आम्ही इथं बसलोय, नाहीतर इथं आलो नसतो। 10 फूट लाटा वरती येत आहे, त्यामध्ये अनिल खूप घाबरतोय, त्यामुळे आम्ही धरून काय म्हणतात की आपल्याला काही ऑर्डिनरी करायला आवडत नाही, थोडा एक्स्ट्रा ऑर्डिनरी करायला आवडतं, आणि म्हणून म्हटलं की नाववाले दादा म्हटले आम्हाला तिथून फिरून आणतो। त्या टापूर्णाचा पूर्ण जवळपास आम्हाला 1-1.5 तास लागणार आहे मित्रांनो, तर व्हिडिओमध्ये बनवून राहा, बघत राहा। चालेल, तुमचाच फोटो चांगला येऊ राहिला यार। 20 मिनिटांचा प्रवास झालाय आणि आम्ही टापूपर्यंत आले, म्हणजे पाण्याच्या मधोमध टापू आहे। इथं काही लोक राहतात जे मासेमारीचा व्यवसाय करतात ते। तर आम्ही आता तापी नदीच्या जवळ आहे, म्हणजे आतापर्यंत आम्ही बॅकवॉटरमध्ये होतो आणि इथून तापी नदीचा मेन फ्लो चालू होतो। मेन फ्लोमध्ये आम्ही जाणार नाही आहे, कारण ते खूप जास्त दूर होऊन जाईल, पण बॅकवॉटरच्याच मोठ्या एरियामधून आम्ही एक राऊंड मारणार आहे केली इथं, आणि इथे जवळ येऊन बसलो आहे, कारण इथून सीन वेगळा दिसतं थोडं। मी त्या साईडला होतो आणि तिथं आवाज पण जास्ती आहे, तर इथलं सीन दाखवतो तुम्हाला। पाणी किती तुडुंब भरलेले आहेत आणि आज मोठमोठ्या लाटा स्पष्टपणे दिसतात आणि आम्हाला जाणवत आहेत त्या, पण नाही रे, खोली इथं म्हणून तर नाव करायची असेल तर तुमच्या संगती सेफ्टीसाठी 2 ते 3 जण असतात, म्हणजे इन केस जर काही इमर्जन्सी कंडिशन असली। ते केसरपाडा आहे, स्पीड पकडलाय, कारण इथं लाटा एवढ्या आहे नाही, कारण मेन फ्लो त्या साईडला आहे ना, त्याच्यामुळे मग आता थोडं जोरात जाऊ आम्ही। त्याचा एक वेगळा अनुभव असतो, पण सोबतच रिस्कही असते। तुम्ही आमचं अनुकरण करू नका, कारण पाण्यात येण्याची रिस्क असते। या ठिकाणी आम्हाला पोहता येतं आणि आमच्यासोबत 3-4 लोक आहे सेफ्टीसाठी, म्हणून आम्ही आलेलो आहे। नाहीतर बरेच लोक व्हिडिओ बघून बोटमध्ये बसण्याचा प्रयत्न करतात आणि बसतातही, पण इन केस इमर्जन्सी कंडिशन झाली त्याच्यासाठी जबाबदार कोण असणार हा एक प्रश्न असतो। आम्ही सुरुवातीला तिथून प्रवास केला
हा टापू पूर्ण कव्हर करून त्याला राऊंड मारून इथं आलोय. खूप घाबरत होते आम्ही, म्हणजे मी चांगलं पोहता येतं, म्हणजे आमच्यापेक्षा चांगलं पोहता येतं त्याला, पण तरी पण घाबरत होतो. तुम्हाला तोच स्पॉट आहे इरिगेशनचा. आणि तिथली पब्लिक बघा तुम्ही, इतकी पब्लिक आहे इथं संडेच्या दिवशी. इथं संडे म्हणूनच नाही, रोजच इथं जास्त पब्लिक असते आणि खूप गोंधळ चालतो इथं. ठीक आहे, तुम्ही पैसे खर्च करतात, येतात इथं फिरायला, फिरा, त्याच्यात काहीच वाट नाही. पण या ट्रॅफिक आणि इथला कचरा आणि इथला धांदल ते थोडं मूड ऑफ करतं. बाकी काय, सो फार सो गुड. आम्ही 20-25 मिनटं बोटिंग केली आहे, म्हणजे तो टापू पूर्ण फिरून आलो. मला असं वाटत होतं की 1-1.5 तास लागेल, पण जास्ती काय डीपमध्ये गेलो नाही, कारण पाण्याचा फ्लो जास्ती आहे तिथं, म्हणून डीपमध्ये जास्ती काय गेलो नाही आम्ही. पण पोचलो आता माऊली पाड्याला, म्हणजे आमच्या बेसवरती पोचलोय. तू जायला स्लो मोशन मध्येच घेतो मी, सुकूनवाला. सुरुवातीला भीती वाटली होती, पण नंतर जसं जसं आपण पुढे जातो ना भीती कमी होतात. यात्रा इथं जर्नी संपली आमची 20 ते 25 मिनिटाची. आणि आमच्या इथं आल्यानंतर पाण्यामध्ये शांतता वाटत होती थोडी. आता पुन्हा शोर शराबा सुरू झालाय, तर बघू लवकरच निघतो इथून. भाऊ मित्रांनो, आमचा एक्सपिरियन्स आधी पण आम्ही एक्सपिरियन्स घेतला होता, म्हणून आम्हाला एवढं काय वाटत नाही. पण आमच्याकडे एक यॉट आहे, पुन्हा एक्सपिरियन्स विचारूया. मस्त वाटलं, एकदम भारी, खुश होत रे. मग मी सेकंड टाइम सुद्धा यॉटचा लायसन विसरून गेलो, नाही तर मी स्वतः त्या गाडीला चालवणार होतो. ती गाडी की यॉट आहे? यॉट आहे आमची. आमच्या तिघांकडे यॉटचं लायसन आहे. आज हा लायसन विसरला. सरांचं यॉटचं लायसन जप्त आहे आणि माझं लायसन आहे, पण मला हे चालू देत नाही काय का ते तुम्हाला माहिती आहे. कारण लास्ट टाइम हितेशनी 3 चाकावाली यॉट चालवली होती, ती पाडण्यात आली होती अक्षरशः. इथं बरेच पर्यटक आलेले आहेत, पण निसर्ग तसाच ठेवावा जसा तो असतो. इथं बरेच लोक कचरा फेकतात, डस्टबिनचा वापर नाही. बघा तुम्ही मित्रांनो, निसर्गाशी तुम्ही खेळ कराल तर निसर्ग तुमच्याशी खेळ. आल्यानंतर इथून सनसेट कसा दिसतो ना ते बघा. मला मागचा व्ह्यू दाखवतो. समजा इथं कोणीच राहिलं नाही तर ह्या जागेवरती किती शांतता असेल. पाण्याचा आवाज, फक्त लाटांचा आवाज आणि सनसेट, मनाला मोहक करणारा दृश्य आहे हा. बसलोय थोडं 5-10 मिनटं सनसेटला एन्जॉय करतो. बाकीचं फोटो सेशन सुरू आहे मागे आणि गर्दी आहे बऱ्यापैकी. तर बघू, सनसेट झाल्यानंतर भेटतो तुम्हाला. तुम्ही पण सनसेट बघा. इथला जो सनसेट आहे ना तो एन्जॉय करण्यासारखा आहे, कारण दिसणारा सनसेट आणि पाण्याच्या वरून जी थंडी थंडी हवा आपल्याला लागते, चेहऱ्याला लागते ना, तिचं अप्रतिम सौंदर्य आहे. ती जाणीवच खूप वेगळी आहे आणि मला वाटतं प्रत्येकाने तो अनुभवायला पाहिजे, जे लोक इथं येतात. बाकी फक्त फोटो काढण्यासाठी येतात, एन्जॉय करण्यासाठी येतात तर काय. लोकांनी मोबाईल एक साईडला ठेवून निसर्गाची एन्जॉय. इथल्या निसर्गाचा खरंच अनुभव घेतला ना तर निसर्ग खूप सुंदर आहे, माणसांपेक्षाही. मित्रांनो, मागे खूप सुंदर सनसेट होतोय आणि आता 6 वाजलेत. बराच आम्ही एन्जॉय वगैरे केला. तर भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि निसर्गाचे रक्षण करा गाईस.